अहो हे बघा ना, नाडकर आणि काकाने 4-5 दिवस पेपरच नाही घेतलाय. अरे बापरे, असेच पडलेत पेपर. हे बाहेरगावी गेलेत का? बाहेरगावी गेले असतील एखाद वेळेस. तू काम कर, तुम्हाला पेपर दे. एक तर मला ऑफिसला जायला उशीर होतो, तू माझ्या नाश्त्याचं बघ. हा, आणि समजा आज जर पेपर नाही घेतले ना तर आपल्या घरी आणि आपली रद्दी वाढेल तेवढ्याच झालं. चल, आपलं काहीतरीच असतं. अहो शेजारी म्हातारा माणूस आहे, काळजी तर वाटणारच ना. काळजी माझ्या नाश्त्याची कर. चल घरात चल. काय बघताय? आपलेच जुने फोटो बघतोय. किती छान दिसायचीस ग तू. आणि आता नाही दिसत? म्हातारी झाले? अगं मी पण म्हाताराच झालोय की, पण जुने फोटो बघताना ना खूप मजा येते. देवाने आपल्याला खूप काही दिलं ना. हम्म. खूप समाधान, खूप छान संसार आणि खूप साऱ्या साड्या. या बघ किती साड्या आहेत तुझ्याकडे. हो रे. आता मी या साड्या माझ्या सुनांना देणार आहे एक एक. सुना ना. हम्म. आणि ह्या तुझ्या जुन्या वळणाच्या साड्या. अगं परदेशात काय मिरवणार आहेत का त्या या? तुला माहित नाही, बायकांना खूप आवडतात साड्या. त्या जपून वापरतात. पण ही साडी मी कधीच कोणाला देणार नाही. ही साडी तुम्हाला लग्नात दिली होतीस आणि म्हणूनच ती मी कोणालाच देणार नाही.
क्या यार निकम्मा। कौन? कौन क्या, मेरा लड़का कुछ नहीं करता, अक्खा दिन घर में बैठा रहता है, टीवी देखता है, ऐसा सब चल रहा है सब। अरे सबका यही हाल है। मेरा बेटा सोचा वो कुछ कर पाएगा, शादी करवा के दिया, कुछ होगा करके, कुछ नहीं। पहले मेरे पैसे से खाता था, अब बीवी के पैसे से खाता है। सही है सही है। ये देखो नाटकर्णी साहब आ गए। आओ, कैसे आओ। हो? आओ भाई। बहुत दिनों बाद। अरे बैठो। बैठो 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 नाटकर्णी साहब। क्या बात है, आज लेट हो गए? अरे हाँ, वो एक काम के लिए गया था काले साहब के साथ में, अच्छा। उसमें ही लेट हो गया। अच्छा साहब का क्या, साहब का अच्छा है, नाटकर्णी साहब का दोनों बच्चे फॉरेन में है। बहुत बढ़िया। सब भगवान की देन है, और सबसे पहले ना वो उनकी मेहनत है, बाकी हम तो क्या सिर्फ ऐसे- उनको हेल्प करने के लिए सही हैं। है सही। वो तो है, काश लेकिन लोन तो आपने लिया था, उसका क्या? अरे हाँ, थोड़ी बहुत मदद तो मैंने की है उनकी, लेकिन बाकी उनकी खुद की सब मेहनत है सही। पूरी तरह से। काश हमारे बेटे भी आपके बेटे जैसे होते तो कितना अच्छा होता अरे था। हो जाएंगे आपके बच्चे भी वैसे ही जैसे हमारे ठीक बच्चे है। हैं। ऐसा कहाँ से है? आ जाएगा। अच्छा ठीक है, मैं अभी निकलता हूँ, ओके, क्योंकि सर। मैं अभी तक वॉक लिया ही नहीं ना, वो ओ। काम के लिए बाहर गया था। जाओ जाओ अभी जरा जरूर। वॉक लेके फिर घर पे वॉक जाता हूँ। लेके चलो, जाओ। ओके सर, चलो, ओके। ठीक है, कल जल्दी आ जाना वॉक के लिए। हाँ, मिलते हैं। ओके। चलो, बाय बाय। बाय बाय। बाय। नसीब हो तो नाटकर्णी जैसा, क्या भाग्य पाया है उसने। आलात? हो, उशीर झाला आज. अगं खाली सगळे मित्र भेटले आणि मग ते सगळे गप्पावर बसले, आणि गप्पा तरी कसल्या, आपल्या मुलांमध्ये चांगलं चांगलं बोलत होते. मग काय, मुलांचं कौतुक ऐकायला मी थांबणारच ना. आपल्या मुलांबद्दल बोलले म्हणजे छानच बोलले असणार. हो आणि आपली मुलं आपली किती काळजी घेतात. हो. आणि मी तुला फोन केला होता. मला हो मला फोन केला होता. हो. माझा फोन तर खिशातच आहे. मग अरे माझा फोन तर डेड आहे पूर्णपणे. ओ, आणि सॉरी, तू कपडे बदललेस. हो. अरे तर मुलांचा फोन येणार आहे, प्लीज हा. कपडे बदल ना, जरा छान कपडे घाल ना. हा बघ, हा टी शर्ट आहे ना, माझ्या मुलांनीच मला दिलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना आवडेल मला असं बघायला. त्या तू फोन लाव सरळ, मी हाच टी शर्ट घालणार. आला आला आला. हाय. हाय मॉम. हाय मॉम. काय आई म्हणाला विसरलात का? मॉम आदत से मजबूर. इकडे आयफोनलाच आई म्हणतात. आणि आपली मराठी भाषा तर विसरलातच तुम्ही तिकडे जाऊन. मॉम एक गुड न्यूज सांगू का? सांग ना. वी आर नाउ ग्रीन कार्ड होल्डर्स. कॅन यू इमॅजिन? या नाउ वी विल सेटल हियर ओनली. अरे वा, झाली का मग तुमची? गुड गुड गुड, कॉंग्रॅच्युलेशन. थँक यू. बाबा कुठे आहे? हे काय? बाबा कसे आहेत? अहो बोला ना. मी मस्त, मजेत आहे मजेत आहे मजेत. अरे आपली सुना नातवंड कुठे आहेत? मॉम इट्स 10 AM. सगळे गेले ऑफिसला. तुम्ही औषध घेतो ना रेग्युलर? काही पाहिजे तर सांगा मला. सांगीन सांगीन, पण सध्या तरी काही नको. ओके मॉम, आय विल कॅच यू लेटर. बाय. ओके, ओके मॉम. क्रिसमस मध्ये भेटूया. बाय. बाय बाय बाय. टेक केअर. तुम्ही बोलत का नाही हो मुलांशी? अगं मला असं फोनवरती नाही बोलायला आवडत, मला ना पर्सनली बोलायला आवडतं. किती प्रेम करतात ते आपल्यावर, थोडं बोलावं ना. हो, आल्यावरती बोलेन मी त्यांच्याशी. बर. जरा ग्लास ठेव ना तिकडे, आणि त्या टीव्हीचा आवाज जरा प्लीज कमी करा. केवढा आवाज आहे मला. अगं
वाचता येत नाही मला. तू क्रिकेट बघताना मी कधी बोलते का काही? अरे क्रिकेट आपण दोघंही बघतो. पण ही टीव्ही सिरियल पण छान आहे, आपण ही? दोघं मिळून बघूया. ही टीव्ही सिरियल छान आहे, छान ही आहे. काय एकदम बकवास टीव्ही सिरियल आहे. विजेची मागणी वाढूनही महानिर्मितीचे 13 संच बंद. होय, हळू ना जरा प्लीज, हस ना जरा. अरे ही बातमी बघ, ही बघ काय छान बातमी आहे. मरोळ पासून डायरेक्ट सिद्धिविनायकापर्यंत. म्हणजे आता आपल्याला कशी झंझट नाही, त्या रिक्षा टॅक्सीची झंझट करायची गरज नाही. बघ 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 बघ. सीमा, सीमा काय झालं? सीमा, सीमा नीट बस. सीमा, 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 सीमा. डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर लवकर या प्लीज, लवकर या डॉक्टर. सीमा कसं तरी करते, काय झालं तिला कळत नाही. इथे आत्ता माझ्याबरोबर बोलत होती आणि आत्ता लगेच पडली. मला काय कळत नाही डॉक्टर. प्लीज या, प्लीज या डॉक्टर, प्लीज या, प्लीज डॉक्टर. मी एकटा पडलोय डॉक्टर. सीमा, सीमा मी एकटा पडलोय ग. सीमा, सीमा मला कोण नाही तुझ्याशिवाय. सीमा, 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 सीमा मला कळणार पुढे, मला नाही कळणार. सीमा, सीमा, सीमा. तेरे बिना मरना नहीं, जीना नहीं तेरे बिन. सीमा, आयुष्यात खूप चढ उतार बघितले आपण, पण आयुष्य मजेतच गेलं. खरंच खूप समाधानात गेलो. पहिला मीच जाणार कुठे रे? वर. नाही जगू शकत तुझ्याशिवाय. आणि माझं काय रे? अगं पण मी विचारच करू शकत नाही, अशक्य आहे मला. मलाही ते शक्य नाही रे. खूप सवय झाली आपली एकमेकांना. खरंच आपण नाही जगू शकणार एकमेकाशिवाय. नमस्कार गुरुजी, मी समीर नाटकर्णी बोलतोय. परवाच आलो आम्ही US वरनं. आईचं विधीबद्दल बोलायचं होतं. आम्हाला जास्त सुट्टी नाही आहे, म्हणून एक रिक्वेस्ट करतोय. आईचं सर्व कार्यविधी 5 दिवसात संपवा प्लीज. ओके, थँक्यू गुरुजी. रिअली खूप वाईट झालं. हो, पर संभलना तो पडेगा. बाबाचं कसं? काय चाललंय? मैं पूछ रही थी व्हाट अबाउट बाबा. ओके, काही विचार करावाच लागेल. खूप प्रेम होतं त्यांच्या एकमेकावर. हाँ, बाबा एक ही बिना कैसे रहेंगे? तर राहावंच लागेल. व्हेरी डिफिकल्ट. बी प्रॅक्टिकल सागर. नो वे, दे वर मॅडली इन लव्ह. That's true. They were made for each other. आता बाबांचा काय विचार करावाच लागेल. व्हॉट कॅन वी डू? लेट्स टेक हिम विथ अस. काय? हाऊ इट इज पॉसिबल? Yes, it's not possible for me as well. What are you saying? He will be left all alone. He will be lonely. 6 months at my place, 6 months at your place. How long? बाबा आहे तोपर्यंत. Agree with you, भैया. नो वे सागर. हमारे बच्चों का क्या, उनकी स्टडीज का क्या, उनकी लाइफ का क्या, हमारे फ्यूचर का क्या? वहिनी, you are absolutely right. बाबा एक ही बिना कैसे रहेंगे? आता राहावंच लागेल. 6 months is the only option I can see now. That's fine. Okay, then we'll sell off this place and proceed to US. ठीक है. ठीक है. Fair enough. Let's go and speak to बाबा. चल. बाबा, बाबा जेवण आणू? बाबा, तुम्ही काहीच का बोलत नाही? बाबा काळजी घ्या स्वतःची. बाबा, आमच्या सोबत US ला चला. तिकडे राहा आमच्या सोबत. बाबा काही दिवस आमच्याकडे राहा. बाबा काही दिवस आमच्याकडे राहा. खूप मजा येईल. बाबा बोलत ना. बाबा काही नाही बोलत. बाबा, बाबा मी कुठेही जाणार नाही. मी इथेच राहणार आणि मी इथूनच जाणार. नाउ से व्हाट शैल वी डू? बघितलं, ते नाही म्हणाले. आता सांगा काय करायचंय. यहाँ रहेंगे तो कोई ना कोई देखभाल के लिए चाहिएगा उनके लिए.
May I suggest one thing? Let's keep him in old age home. क्या ओल्ड एज होम? लोग क्या कहेंगे? भाई नहीं करेक्ट बोलते हैं। वहाँ पे वे सिक्योर रहेंगे, सेफ रहेंगे। मैं एक ओल्ड एज होम को जानती भी हूँ। आई विल कॉन्टेक्ट देम। पर जैसे यहाँ पे वो अकेले रह रहे हैं तो शायद ओल्ड एज होम में उनकी देखभाल अच्छे से हो जाए भैया। ये एक ऑप्शन सही लग रहा है मुझे। ठीक है, इफ यू ऑल फील कि ये सही डिसीजन है तो लेट्स गो अहेड. विल कीप बाबा इन ओल्ड एज होम. समीर, कनेक्ट टू एजेंट एंड सेल द फ्लॅट. नेक्स्ट टाइम आएंगे क्लियर कर देंगे. हो आत्ताच फोन लावतो एजंटला. काका आहात कुठे तुम्ही? बरं आहे ना तुम्हाला? 4-5 दिवस झाले पेपर पण नाही घेतलाय आणि हे काय सगळं अंधार करून ठेवलाय. लाईट लावा. काय झालंय? बरं आहेत ना? बराच वेळ लागला दरवाजा उघडायला काका. काका बसा 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 बसा. अहो काका, तुम्ही दरवाजा उघडत नव्हता आणि हिने मला प्रश्न विचारून बंडावून सोडलं. शेवटी आलोच तुम्हाला भेटायला. काका हे बघा, मला प्रमोशन मिळालं ना त्याच्यासाठी हे लाडू आणलेत तुमच्यासाठी. बरे आहात ना हो? नका टेन्शन घेऊ, आम्ही आहोत ना सगळे तुमच्या मुलांसारखे. काही लागलं तर आम्हाला सांगा. इतकी वर्ष आपण एकत्र राहतोय काका. आमच्या लग्नापासून आम्ही इथेच राहतोय. तुम्ही काही काळजी करू नका काका. काका ही शीला आहे. हिला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. जर तुमची परमिशन असेल तर. काका 31 डिसेंबरला पार्टी ठेवलेली आहे बिल्डिंग मध्ये आणि भरपूर कार्यक्रम पण आहेत. जागाच मिळत नाहीये. मग विचार केला तुमच्या घरी करूया का? पण तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ना काका तर सांगा. शीला तुला माहितीये का काका किती छान चित्रकार आहेत. ही सगळी पेंटिंग्स आहेत ना ही काकांनी काढली आहेत. काय म्हणतेस? हो हे बघ. वाव किती सुंदर आहेत ना पेंटिंग्स. काका इज अ जिनियस. हो खरंच. आमच्या मुलांना चित्रकला शिकवणार ना? आजोबा
तुम्ही आम्हाला पण चित्रकला शिकवणार का? आजोबा, मला पण शिकायचं आहे. नक्की शिकवणार.